नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि आजचा राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे। परंतु राज्यातील शेतकरी बांधवांना अत्यंत आनंदाची बातमी आहे। 5 वेगवेगळ्या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एकूण 75,000 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये 20 ते 22,000 कोटी रुपये आपण जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी पुरवण्या मागण्या सादर केल्यात। आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा 18,500 कोटी रुपयाचं पॅकेज महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना मंजूर केलेला आहे। या संदर्भामध्ये आता हे पैसे कोणकोणत्या योजनेचे आहेत, कसे कसे पैसे भेटणार, केंद्राचे 18,500 कोटी रुपये कधी मिळणार, राज्याचे हे पैसे कधी मिळणार, या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एक विनंती आहे, पुन्हा एकदा या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा। तर मित्रांनो, सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे आणि एकूण 75,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आतापर्यंत राज्य सरकारने म्हणजे विधान भवनामध्ये मांडलेल्या आहेत। त्याच्यापैकी 20 ते 20,000 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या शेती क्षेत्राशी आहेत आणि त्याच्यापैकी 14,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। अजूनही 6,500 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, ज्याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर त्याचे हे तर राज्य सरकारचे 20,000 कोटी रुपये, परंतु याच्या अतिरिक्त 18,500 कोटी रुपये केंद्राच्या माध्यमातून म्हणजे केंद्रीय कृषी मंत्री यांनी स्वतः माहिती दिलेली आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्वतः लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे की 18,500 कोटी रुपये आमचा प्रस्ताव सरकारकडे गेलेला आहे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हे लवकरच पैसे भेटतील। म्हणजे केंद्र सरकारचे 18,500 हे वेगळे 18,500 कोटी रुपये वेगळे पैसे भेटणार, परंतु राज्य सरकारचे 14,000 कोटी रुपये आतापर्यंत वाटप झालेत, 6,500 कोटी रुपये वाटप बाकी आहेत। पुढच्या काही दिवसामध्ये हे उर्वरित 6,500 कोटी रुपये जे आहेत पुढच्या काही दिवसामध्ये वाटप होतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनाही पत्रकारांनी प्रश्न विचारला, यावरती दत्तामामा भरणे यांनी उत्तर दिलेलं असं आहे की काही दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। ज्यांचं आधार प्रमाणीकरण नाही त्यांना केलं जाईल, किंवा ज्यांच्या आधार कार्डला बँक खातं लिंक नाही ते सुद्धा केलं जाईल, ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाही त्यांना केवायसी करायची आहे, अशा सुद्धा सूचना राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे। ज्याच्यामध्ये रब्बी पेरणीचं अनुदान असेल, याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाई एनडीआरएफच्या निकषामध्ये आपण जर पाहिलं 2 हेक्टर पर्यंतची मर्यादा असेल ते वाटप असेल, किंवा त्याच्या व्यतिरिक्त राज्य सरकारने जवळपास पहिल्यांदा हेक्टरी 8,500 रुपये अनुदान मंजूर केलं होतं, त्याच्यामध्ये अतिरिक्त 10,000 रुपयाची वाढ केली होती, मग ते अतिरिक्त 10,000 रुपयाचे वाटप असेल ते सुद्धा होणार आहे। आणि रब्बी पेरणीचं अनुदान हेक्टरी सरकारने 10,000 रुपये मंजूर केलं होतं, 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत 30,000 रुपये मंजूर केलं होतं, परंतु काही शेतकऱ्यांना आता सरकारने हेक्टरी 10,000 रुपये मंजूर केलं, परंतु 5,000-6,000 रुपये जमा झाले, म्हणजे 50% ने 60% पैसे जमा झाले, उर्वरित 40%चे 50%चे पैसे अद्यापही वाटप बाकी आहेत। पुढच्या काही दिवसामध्ये हे पैसे वाटप होतील। 90% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही लवकरात लवकर पैसे जमा करण्याचा निश्चय केलेला आहे, लवकरात लवकर जमा करण्याचा प्रयत्न करू, अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। यानंतर आपण जर पाहायला गेलं तर पुढचा अपडेट आहे नमो शेतकरी संदर्भामध्ये। मित्रांनो, राज्याचं हिवाळी अधिवेशनाचा आजचा 14 दिवस आहे, परंतु 4थ्याही दिवसापर्यंत नमो शेतकरीचा जो काही 8वा हप्ता वितरित होणार त्यासाठी निधी अद्यापही मंजूर केलेला नाही, परंतु नमो आपण जर पाहिलं तर अजूनही 4 दिवस हिवाळी अधिवेशनाचे बाकी आहेत आणि नमो शेतकरीचे आतापर्यंत 7 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत राज्यातील शेतकरी आहेत। परंतु शेतकऱ्यांसाठी एक दुःखद बातमी ती आहे की जवळपास आपण पाहिलंच आहे, नमो शेतकरीचा 7वा हप्ता जवळपास 96 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आणि पीएम किसानचा 21वा नुकताच जो हप्ता 19 नोव्हेंबरला जमा झाला, तर त्यासाठी पीएम किसानचा हप्ता जवळपास राज्यातील 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला। पण ही वाईट बातमी शेतकऱ्यांसाठी हीच आहे की नमो शेतकरीचा जो येणारा 8वा हप्ता आहे फक्त तो 90,41,241 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार, म्हणजे मागच्या हप्त्यापेक्षा यावेळेस 6 लाख कमी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे, म्हणजे 6 लाख शेतकरी राज्य सरकारने अपात्र केलेले आहेत। फक्त 90,41,241 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता जमा होणार, निधीची कुठलीही वाढ झाली नाही, फक्त नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत, ते पण 90,41,241 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, उर्वरित 6 लाख शेतकरी सरकारने अपात्र केलेले आहेत। आता तुमचा जर त्या 6 लाखामध्ये जर नंबर असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत
आणि तुमचा जर 6 लाख शेतकऱ्यांमध्ये नंबर नसेल तर तुम्हाला हप्ता येईल. त्यासाठी तुम्हाला 4 गोष्टी पाहिजेत. तुमचा फार्मर आयडी असलं पाहिजे, तुमचा आधारला मोबाईल नंबर, बँक खातं लिंक असलं पाहिजे, याचबरोबर तुमची केवायसी पीएमके झाली पाहिजे, याचबरोबर तुमचं लँड सीडिंग ओके किंवा यस असलं पाहिजे. हे सगळे कामे तुमचे असतील तर तुम्हाला हप्ता येणार. आता हे झालं नमोच्या हप्त्या संदर्भामध्ये. तारीख सुद्धा जाहीर होईल. या हिवाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरीचा साठी 8व्या हप्त्यासाठी जो काही निधी लागेल 1850 कोटी रुपयाचा, ते सुद्धा मंजूर केलं जाईल अशी एक नवीन बातमी आपल्याला समोर येत आहे. यानंतर कर्जमाफी संदर्भामध्ये राज्य सरकारने जी जुनी थकीत कर्जमाफी होती, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना असेल, या दोन्ही कर्जमाफीचे जे जुने थकबाकीदार शेतकरी होते, ज्यांना कर्जमाफीसाठी पात्र होते परंतु त्यांना कर्जमाफी देण्यात आली नव्हती, 7,500 कोटींची कर्जमाफी होणार आहे. बँकांना तसे सरकारने आदेशित केलेले आहे. बँकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा डाटा गोळा करण्याचं काम आता युद्ध पातळीवर सुरू आहे आणि जी सरकारने समिती गठीत केलेली आहे परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली, तर ती समिती आता काम करते आहे. त्यामुळे समितीला संपूर्ण डाटा आता बँका देणार आहेत आणि लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. थकीत कर्जमाफी 31 जानेवारी 2025-26 पर्यंत करण्याचे आदेश कोर्टाने सरकारला दिलेले आहेत आणि नवीन कर्जमाफी 30 जून 2026 पर्यंत होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. कर्जमाफीवर आम्ही ठाम आहोत अशी माहिती हिवाळी अधिवेशनामधून मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, ही सगळी माहिती होती जे की हिवाळी अधिवेशनामधून शेतकऱ्यांसाठीच्या ह्या सगळी बातमी महत्त्वाच्या होत्या, जे की मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता एक छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. धन्यवाद.